Good afternoon, all of you. मी रुपाली टिक्कल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी येथे कार्यरत आहे. आज आपण V92 BSc PCM या प्रोग्राम मधील S37131 या कोर्सच्या सेमिस्टर 1 मधील युनिट 4 यावर आधारित म्हणजेच अल्किन्स या टॉपिकवर आज आपण लेक्चर घेणार आहोत. आजचे आपले S37131 या कोर्सच्या सेमिस्टर फर्स्ट चे दुसरे लेक्चर. पहिल्या लेक्चर मध्ये आपण हायड्रोकार्बन्स या विषयाचा स्टडी केला होता. त्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स, हायड्रोकार्बन अँड इट्स क्लासिफिकेशन, अल्केन्स अँड इट्स IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम, प्रिपरेशन मेथड ऑफ अल्केन्स, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स या सब टॉपिक्सचा स्टडी केला. आज आपण अल्केन्स या टॉपिकवर स्टडी करणार आहोत. या टॉपिक मध्ये आपल्याला हे पॉइंट शिकायचे आहेत. फर्स्ट वन इज डिफाइन अल्कीन, सेकंड एक्सप्लोर मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कीन, थर्ड वन इज एक्सप्लेन द मार्कोनिकॉफ्स रूल, फोर्थ वन इज डिस्क्राइब द पेरोक्साइड इफेक्ट, and fifth one is explain physical and chemical properties of alkene. Alkene are the unsaturated hydrocarbons containing at least one double bond. The unsaturated compound म्हणजे असे कंपाऊंड की ज्यामध्ये वन डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. हे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. तसेच हायड्रोकार्बन मीन्स असे कंपाऊंड की जे हायड्रोजन आणि कार्बनचे बनलेले असतात. इथिलीन किंवा त्याला आपण इथिन असं म्हणतो. इथिन इज द फर्स्ट मेंबर ऑफ दिस फॅमिली आणि अल्किनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. हियर वी कॅन सी दॅट टू कार्बन ॲटम्स बॉन्डेड टुगेदर इन अ डबल बॉन्ड. हे इथिनचं स्ट्रक्चर आहे. नाउ लुक ॲट द नेमिंग प्रोसेस. सी eth plus in it gives ethene. Remember, eth means two carbon atoms present in compound and hence ethene. Similarly, prop plus in propene. Here we can see compound contain 3 carbon atoms, hence the name propene. Same way, but plus in butene and so on. आपण इथे बघू शकतो नॉमेनक्लेचर इथे नेम ऑफ द अल्कीन. प्रत्येक अल्किनच्या शेवटी ene हा सफिक्स लावलेला आहे. ज्या कंपाऊंडच्या नेम मध्ये ene हा सफिक्स असेल तर ते अल्किन कंपाऊंड असतात. Now, if we look at the number of carbon atom and number of hydrogen atom in each of the alkene, then it can be represented by the generic formula CnH2n. Here, n is number of hydrogen atom. This is the structure of alkene. This is orbital structure of alkene. Carbon-carbon double bond in alkene consists of one sigma bond and one weak pi bond. Sigma bond is due to the overlapping of sp2 hybridized orbitals and pi bond obtained by lateral or sideway overlapping of 2p orbitals of 2 carbon atoms. You have already read that pi bond is a weaker bond due to sideway overlapping between 2p orbitals. The presence of weaker pi bond make alkene unstable molecule as compared to alkene. या स्ट्रक्चर मध्ये आपण बघू शकतो जसे कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. त्यामध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो आणि एक पाय बॉन्ड असतो आणि हे रिमेनिंग ह्या फर्स्ट कार्बनचे हे 2 हायड्रोजन ॲटम आणि ह्या सेकंड कार्बनचे हे 2 हायड्रोजन ॲटम. हा पाय बॉन्ड आहे, हा वीक बॉन्ड असतो अल्केन मध्ये. नेक्स्ट इज IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्कीन. जसं आपण अल्केनचे नॉमेनक्लेचर सिस्टीम बघितलं होतं, काही रूल त्याप्रमाणेच आहेत. तर फर्स्ट इज अल्कीन आर नेम युजिंग द सफिक्स ene. जसं मी आता सांगितलं की अल्कीनच्या एखाद्या कंपाऊंडच्या अल्कीनच्या कंपाऊंडला सफिक्स ene हे यूज केलं जातं.
इथे एक एक्झाम्पल आहे, तर हे पेंटिनचं एक्झाम्पल आहे. लास्टला ENE आहे. ज्या कंपाऊंड मध्ये ENE प्रेझेंट आहे म्हणजे असे कंपाऊंड हे अल्किन असतील. सेकंड इज नेम द लॉंगेस्ट कार्बन चेन कंटेनिंग द डबल बॉन्ड. अल्केन प्रमाणेच हाही रूल सेम आहे. आपल्याला लॉंगेस्ट चेन कार्बनची सिलेक्ट करायची आहे, पण यामध्ये डबल बॉन्ड हा प्रेझेंट असला पाहिजे. Third one is select the longest carbon chain and the longest carbon chain is numbered so that the double bond get the smallest number. आणि longest कार्बन चेनला नंबरिंग अशा प्रकारे द्यायची की डबल बॉन्डला हा कमीत कमी नंबर आला पाहिजे. Fourth one is alkyl groups and other substituent are numbered, named and placed as prefix in alphabetical order. तर इथे एक एक्झाम्पल आहे. जसं आपल्या रूल प्रमाणे सिलेक्ट लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची, तर आपण ही इथे लॉंगेस्ट चेन आपल्याला दिसते 5th कार्बनची, म्हणून आपण पेंटीन घेतलं. तर प्रिफिक्स आता जिथं अल्किल ग्रुप्स अटॅच असतील तर आता इथे 3rd नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, म्हणून तो प्रिफिक्स मीन्स तो पेंटीन हे जे अल्किनचं नाव आहे त्याच्या आधी प्रिफिक्स आहे ते नेहमी त्या आधी लिहायचे. म्हणजे एखादी सबस्टिट्यूएंट जर प्रेझेंट असतील तर ते अल्किनच्या नावाच्या आधी प्लेस करायचे. Fifth one is if more than one double bond is present, the prefix di, tri, tetra, etc. are used before the suffix ene. Fifth madla first point is if alkene contain only one double bond and that double bond is terminal, then it is not necessary to place any number in front of name. Second is if the double bond is not terminal, then the carbon should be numbered in such a way as to give the first of the two double bonded carbon the lowest possible number. इथे एक्झाम्पल आहे, त्यामधलं फर्स्ट बघूया. या कंपाऊंड मध्ये जसं की आपल्या रूल प्रमाणे आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. मग इथे किती इथे आपल्याला 4 कार्बन प्रेझेंट आहे, म्हणून ब्यूट. आणि फर्स्ट आणि 3rd नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणून ब्यूट 1,3 डाइन. जसं 5th रूल आहे इफ मोर दॅन वन डबल बॉन्ड जर प्रेझेंट असेल तर प्रिफिक्स डाय, ट्राय, टेट्रा आर यूज बिफोर द सफिक्स ene. तसंच आपण सफिक्सच्या आधी इथे 2 डबल बॉन्ड प्रेझेंट आहे फर्स्ट आणि 3rd नंबरच्या कार्बनला, म्हणून ब्यूट 1,3 डाइन. सेकंड एक्झाम्पल, यामध्ये आपण ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. यामध्ये 5 कार्बन ॲटम्स आहे, म्हणून पेंट इन. थर्ड एक्झाम्पल इज याच्यामध्ये सुद्धा 5 कार्बन ॲटम आहे आणि सेकंड नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणून पेंट टू इन असं नेम दिला आपण त्याला. अजून काही एक्झाम्पल बघू. हे जसं एक्झाम्पल आहे पण in this structure, first structure बघा. In this structure there are 6 carbon atom, hence hex, and according to our rule alkene are named using suffix ene, so hexene. Second example, in this example first select the longest carbon chain containing double bond, म्हणून आपण ही longest chain consider केली आणि 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, म्हणून हेक्झीन. आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4th नंबरच्या कार्बनला एक मिथिल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे, म्हणून 4 मिथिल 1 हेक्झीन. 1 कारण फर्स्ट नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणून 1 हेक्झीन. 4 मिथिल 1 हेक्झीन. नेक्स्ट एक्झाम्पल, यामध्ये ही लॉंगेस्ट चेन त्यामध्ये 5 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे, म्हणून पेंटीन. आणि सेकंड आणि 3rd नंबरच्या कार्बनला इथिल ब्रांच अटॅच आहे, म्हणून 2, 3 2 ब्रांच अटॅच आहे, म्हणून डाय इथिल. आणि 1 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणून 1 पेंटीन. 2, 3 डाय इथिल 1 पेंटीन. नेक्स्ट एक्झाम्पल, या स्ट्रक्चर मध्ये आपण बघतो 4 कार्बन ॲटम आहे लॉंगेस्ट चेन मध्ये आणि फर्स्ट आणि 3rd नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. त्यामध्ये फर्स्ट आहे फ्रॉम अल्काइन्स.
in this reaction, alkyne on partial reduction with dihydrogen in presence of partially deactivated palladite charcoal is known as Lindral catalyst, and the alkene thus obtained are having cis geometry. However, alkyne on reduction with sodium in liquid ammonia form a trans alkene. या रिएक्शन मध्ये बघू शकतो अल्काइनचं जेव्हा रिडक्शन होतं डायहायड्रोजन सोबत इन प्रेझेन्स ऑफ लिंड्रार कॅटलिस्ट तेव्हा आपल्याला अल्किन फॉर्म होतो आणि हा सिस फॉर्म मध्ये असतो म्हणजे सिस जॉमेट्री होते. तर सिस जॉमेट्री म्हणजे दिस बोथ हायड्रोजन आर ऑन सेम साइड. तसंच सेकंड मध्ये अल्काइन आर रिडक्शन विथ सोडियम इन लिक्विड अमोनिया फॉर्म ट्रान्स अल्किन. ट्रान्सफॉर्म म्हणजे हे दोघं हायड्रोजन हे अपोजिट साइडला आहे, हे सेम साइडला नाही. जर सेम साइडला असतील तर सिस फॉर्म आणि अपोजिट साइडला असेल तर ट्रान्सफॉर्म. Next is from alkyl halides. In this method, the alkyl halide on heating with alcoholic potash means potassium hydroxide dissolved in alcohol or ethanol to form an alkene. In this example, also known as beta elimination reaction, because the hydrogen atom eliminated from बीटा कार्बन ॲटम. या रिएक्शन मध्ये आपण बघू शकतो अल्किल हलाइडचं जेव्हा हिटिंग होते इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक पोटॅश तेव्हा आपल्याला अल्किन हा ऑप्टेन होतो. आणि या रिएक्शनला बीटा एलिमिनेशन रिएक्शन असं सुद्धा म्हणतात, कारण हायड्रोजन ॲटम हा बीटा कार्बनचा एलिमिनेट होतो. आता बीटा कार्बन म्हणजे काय? बीटा कार्बन मीन्स द carbon atom next to the carbon to which halogen is attached. ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनच्या शेजारचा कार्बन म्हणजे बीटा कार्बन ॲटम. नेक्स्ट इज फ्रॉम अल्कोहोल. Alcohol on heating with concentrated sulfuric acid to form an alkene. जेव्हा अल्कोहोलची रिएक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड तेव्हा आपल्याला अल्किन हा ऑप्टेन होतो विथ एलिमिनेशन ऑफ वन वॉटर मॉलिक्यूल. दिस रिएक्शन इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ बीटा एलिमिनेशन रिएक्शन बिकॉज OH group takes out one hydrogen atom from beta carbon atom. Next, fourth is from vicinal dihalides. In this preparation method of dihalides, in which two halogen atoms are attached to two adjacent carbon atoms, are known as vicinal dihalides. The vicinal dihalide on treatment with zinc metal loses molecule of ZnH2 to form an alkene. This reaction is known as dehalogenation reaction. The dihalides म्हणजे की टू हॅलोजन ॲटम आर अटॅच टू द टू ऍडजसेंट कार्बन ॲटम. जेव्हा हे डायहलाइड्स म्हणजे हे हॅलोजन ॲटम हा ऍडजसेंट कार्बन ॲटमला प्रेझेंट आहे आणि जेव्हा हे डायहलाइडची रिएक्शन झिंक मेटल सोबत होते तेव्हा आपल्याला अल्किन हा ऑप्टेन होतो. याच रिएक्शनला आपण डिहॅलोजिनेशन रिएक्शन असंही म्हणतो. Next is physical properties of alkene. First, alkene shows similar properties like alkene. First one is alkenes are non-polar compounds. Second is the first 3 members are gases, the next 14 are liquids, and the higher ones are solid. Third is ethene is colorless gas with a faint sweet smell. All other alkenes are colorless and odorless. जसं आपण अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या त्यामध्ये सुद्धा सगळे अल्केन्स हे कलरलेस आणि ऑर्डरलेस असतात. तसंच अल्किन मध्ये सुद्धा ऑल अल्केन्स आर कलरलेस अँड ऑर्डरलेस एक्सेप्ट इथिन. इथिन इज अ कलरलेस गॅस विथ अ फेंट स्वीट स्मेल. Fourth is alkene are insoluble in water but fairly soluble in non-polar solvent like benzene. Fifth one is they show a regular increase in boiling point with increase in size
जसं आपण अल्केन मध्ये पाहिलं होतं, जसं जसं कार्बन चेन इन्क्रीज होते तसे तसे बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. सिमिलरली अल्केन मध्ये सुद्धा तसंच होतं. रेग्युलर increase in a boiling point with increase in size. Straight chain alkene have higher boiling point than isomeric branch compound. स्ट्रेट चेन अल्केनचे जे स्ट्रेट चेन असतं म्हणजे ज्यामध्ये एखादी सबस्टिट्यूएंट अटॅच नसतात अशा कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट हा हायर असतो दॅन आयसोमरिक ब्रांच चेन कंपाऊंड्स. नेक्स्ट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ alkene. In alkene, due to loosely held pi electrons, they show addition reaction in which the electrophile add on to carbon-carbon double bond to form an addition product. त्याच्यातलं फर्स्ट आहे addition of dihydrogen. Alkene when react with one molecule of dihydrogen gas in presence of finely divided nickel or palladium or platinum catalyst to form an alkane. This process is known as hydrogenation reaction. Hydrogenation reaction मध्ये आपण बघू शकतो जेव्हा इथे इथिन दिलेला आहे, इथिनचे रिएक्शन जेव्हा डायहायड्रोजन सोबत होते तेव्हा आपल्याला इथेन हा फॉर्म होतो आणि याच रिएक्शनला आपण हायड्रोजनेशन रिएक्शन असे म्हणतो. सेकंड आहे ऍडिशन ऑफ हॅलोजन. Halogen like bromine or chlorine add up to alkene to form an vicinal dihalide. Vicinal dihalides म्हणजे adjacent carbon atomला halogen group attach आहे. म्हणजे इथिन जेव्हा इथिनची रिएक्शन हॅलोजन सोबत होते तेव्हा आपल्याला 1,2 डायब्रोमो इथेन फॉर्म होतो. थर्ड इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड. हायड्रोजन हलाइड म्हणजे HCl, HBr, HI. हायड्रोजन हलाइड ऍड अप टू अल्कीन टू फॉर्म अन अल्किल हलाइड. जेव्हा अल्किनवर हायड्रोजन हलाइडची रिएक्शन होते तेव्हा आपल्याला अल्किल हलाइड हे फॉर्म होतं. नेक्स्ट इज मार्कोनिकॉप्स अँड अँटी मार्कोनिकॉप्स रूल. मार्कोनिकॉप्स रूललाच आपण ऍडिशन रिएक्शन ऑफ HBr टू अनसिमेट्रिकल अल्कीन असेही म्हणतो. आणि अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल, दिस रूल स्टेट दॅट the negative part of the reagent get attached to that carbon atom which possesses less number of hydrogen atom. तर मार्कोनिकॉप्स आता हे एक एक्झाम्पल आहे प्रोपीनचं. हा रिएजंट आहे HBr. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल आता H वर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि Br वर निगेटिव्ह. तर मार्कोनिकॉप्स रूल आपल्याला काय सांगतो की निगेटिव्ह पार्ट ऑफ द reagent attached to that carbon which contain less number of hydrogen. आता या प्रोपीन मध्ये रिएक्शन ही डबल बॉन्डेड कार्बन ऍटम वर होती. मग अशा कार्बनवर निगेटिव्ह रिएजंट अटॅच होईल की ज्यामध्ये लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे. तर इथे आपल्याला सेकंड नंबरच्या कार्बनवर लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे म्हणून HBr मधला Br हा या कार्बनला अटॅच होईल. इथे आपण बघू शकतो 2 ब्रोमोप्रोपेन जे निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅच टू द कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन आणि पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅच टू द कार्बन विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन. आणि त्याच्याच अपोजिट अँटी मार्कोनिकॉप्स रूल आहे. अँटी मार्कोनिकॉप्स रूल लाच आपण पेरॉक्साइड इफेक्ट असंही म्हणतो. ऍडिशन ऑफ HBr टू unsymmetrical alkene in such way that the negative part of the reagent attached to that carbon atom which contain more number of hydrogen. जसं मार्कोनिकॉप्स रूल सांगतो की निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अशा कार्बनला अटॅच करायचा की ज्याला लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे. त्याच्याच अपोजिट अँटी मार्कोनिकॉप्स रूल आहे निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अशा कार्बनला अटॅच होईल की जिथे मोर नंबर ऑफ हायड्रोजन आहे. सी जेव्हा हे अँटी मार्कोनिकॉप्स प्रोडक्ट आहे आणि हे मार्कोनिकॉप्स इथे निगेटिव्ह पार्ट हा या फर्स्ट कार्बनला अटॅच आहे की ज्याला मोर नंबर ऑफ हायड्रोजन आहे आणि यालाच आपण पेरॉक्साइड इफेक्ट असंही म्हणतो. नेक्स्ट हायड्रॉक्सिलेशन रिएक्शन. हायड्रोक्सिलेशन रिएक्शनलाच आपण ऑक्सिडेशन रिएक्शन असंही म्हणतो.
कन्वर्जन ऑफ अल्किन टू ग्लायकॉल. या रिएक्शन मध्ये अल्किनचं कन्वर्जन हे ग्लायकॉल मध्ये होतं. तर ग्लायकॉल म्हणजे 1-2 पोझिशनला हा OH ग्रुप अटॅच आहे. आता म्हणजेच OH group is attached to each carbon atom of the double bond to form an 1,2 diol. जेव्हा अल्किनची रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट KMnO4 याचं ऑक्सिडेशन होतं आणि या डबल बॉन्डच्या या दोघं कार्बनला OH ग्रुप अटॅच होतात आणि त्यालाच आपण 1,2 डायल असंही म्हणतो. सेकंड इज ओझोनोलिसिस रिएक्शन. हा O3 आहे. O3 मीन्स ओझोन. ओझोन रिएक्ट विथ अल्किन. हा अल्किन आहे. ओझोन रिएक्ट विथ अल्किन at low temperature to produce an unstable addition compound known as ozonide. जेव्हा ओझोनची अल्किन सोबत रिएक्शन होते तेव्हा आपल्याला ओझोनाइड हा कंपाऊंड फॉर्म होतो आणि ह्याच ओझोनाइडची फर्दर ट्रीटमेंट विथ boiling water and zinc it form and carbonyl compound. जेव्हा ओझोनाइडची फर्दर रिएक्शन होते तेव्हा आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड फॉर्म होता. ते कार्बोनिल कंपाऊंड मे बी अल्डिहाइड और मे बी कीटोन. नेक्स्ट इज polymerization reaction. Polymerization is a process by which an organic compound reacts with itself to form a high molecular weight compound composed of repeating units of original compound. Polymer is substance having a high molecular weight which is formed by joining together a very large number of simple molecules in a regular fashion. इथे एक्झाम्पल एक आहे. कॉम्बिनेशन ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन होतं. इथे n म्हणजे लार्ज नंबर, म्हणजे इथे एखादा पर्टिक्युलर नंबर नाही, इथे कितीही मॉलिक्युल हे इथिनची ऍड झालेले आहेत ऍट अ हाय टेम्परेचरला आणि आपल्याला पॉलिथिन हा फॉर्म झालेला आहे. n इज द टोटल नंबर ऑफ युनिट्स रिएक्टिंग इच अदर. आता आपण MCQ बघूया. तुम्ही याचे आन्सर चॅट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकता. फर्स्ट आहे डॅश डॅश आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ऍट लीस्ट 1 डबल बॉन्ड. त्याचं फर्स्ट ऑप्शन आहे अल्केन, सेकंड आहे अल्कीन, थर्ड आहे अल्काइन्स आणि फोर्थ आहे अरोमॅटिक कंपाऊंड. याचा आन्सर आहे बी अल्किन्स. नेक्स्ट आता हे गिव द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कंपाऊंड. तुम्ही आता जसं आपण रूल बघितले त्याप्रमाणे या कंपाऊंडला नेम सजेस्ट करा चॅट बॉक्स मध्ये. इथे मी स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड C आणि या कार्बनला हे दोन CH2 CH2 CH3 हे दोन ब्रांच अटॅच आहे. याचा आन्सर चॅट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकता. इथे आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. तर हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि फिफ्थ हे 5 कार्बन आहेत. म्हणजे आपण इथे आपल्याला अशी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची की ज्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. तर आपण ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. यामध्ये 5 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे म्हणून पेंट आणि 1 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे म्हणून पेंट 1 इन आणि हा जो 2 नंबरचा कार्बन आहे याला ही प्रोपिल ब्रांच अटॅच आहे म्हणून 2 प्रोपिल पेंट 1 इन हे याचा IUPAC नॉमेनक्लेचर आहे. Third, according to the Markovnikov's rule, the positive part of the reagent is attached to the carbon atom having dash dash number of hydrogen atom in an unsymmetrical alkene.
फर्स्ट आहे लेझर, सेकंड आहे ग्रेटर, थर्ड आहे 0 आणि डी आहे फ्रॅक्शनल. याचा आन्सर चॅट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकता. तुम्ही आन्सर दिले आहे ए. आपण अँटी मार्कोनिकॉफचा रूल बघितला होता की निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन इज अटॅच टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन हा लेस नंबर ऑफ हायड्रोजन ज्या कार्बनला प्रेझेंट आहे त्याला अटॅच होतो. म्हणजे निगेटिव्ह पार्ट हा लेस नंबर ऑफ हायड्रोजन ज्या कार्बनला प्रेझेंट आहे त्याला अटॅच होतो. तर पॉझिटिव्ह पार्ट हा मोर नंबर ऑफ हायड्रोजन आहे त्याला अटॅच होईल. म्हणून ऑप्शन याचं बी आहे. Means according to the Markovnikov's rule, the positive part of the reagent is attached to that carbon atom having greater number of hydrogen atom in an unsymmetrical alkene. हे त्याचे एक्झाम MCQचे आन्सर्स आहेत. फर्स्ट अल्कीन आहे म्हणजे ऑप्शन बी. थर्डचं ग्रेटर आपण जो मार्कोनिकॉफ्स रूल बघितला तो, आणि हे आपलं सेकंड याचं स्ट्रक्चर आहे. जसं आपण हे लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, हे 5 कार्बन ॲटम आहे म्हणून पेंट, आणि 1 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून 1 इन, आणि ह्या 2 नंबरच्या कार्बनला ही फर्स्ट सेकंड थर्ड 3 मेंबर हे सबस्टिट्यूएंट आहे. मीन्स प्रोपिल मीन्स 2 प्रोपिल पेंट 1 इन. हे याचा IUPAC हे याचा IUPAC नॉमेनक्लेचर